गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11वी कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपली लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि आपण टॉपिक शिकत आहोत फायनल अकाउंट. फायनल अकाउंटचे भरपूर प्रॉब्लेम आपले झालेले आहे आणि आजच्या लेक्चरला देखील अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आज आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत. नवीन ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये आलेले आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की फायनल अकाउंट कशा पद्धतीने सोडवायचं आहे. कारण तुम्हाला 11वीलाच इतक्या परफेक्टली शिकायचं आहे की 12वीला तुम्हाला या टॉपिकमध्ये काही अडचण येता कामा नये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघा. फ्रॉम दी फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर आपण काय करणार, सगळ्यात अगोदर ॲडजस्टमेंट वाचणार आणि त्याला टिक मार्क करून घेणार. डेबिट बॅलन्स सेपरेट आणि क्रेडिट बॅलन्स सेपरेट असा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. तर आपण बघूया पहिली ॲडजस्टमेंट. स्टॉक ॲज ऑन 31 मार्च. 31 मार्च ही आपली इयर एंडची डेट आहे. वर्ष आपला 31 मार्चला संपत असतो. मग 31 मार्चला जो स्टॉक दिला जातो तो असतो क्लोजिंग स्टॉक. ही क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉकला स्टार करायची गरज नाही, ते आपण डायरेक्ट सोडवणार. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट, चार्ज डेप्रिसिएशन ऑन लूज टूल्स 10%, प्लांट अँड मशिनरी 15%. तर चला लूज टूल्स आणि प्लांट अँड मशिनरीला आपण मार्किंग करून घेऊया. लूज टूल्स आणि प्लांट अँड मशिनरी. तर इकडे तुम्ही बघू शकतात, लूज टूल्सला आपण स्टार करू आणि प्लांट अँड मशिनरीला आपण स्टार करू. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट, प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्सवर आहे, इन्शुरन्सला स्टार तुम्ही करू शकतात. रेंट रेट्स अँड इन्शुरन्स, इथं बघा इन्शुरन्स आहे. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट बघा, त्याच्याचमध्ये प्रीपेड इन्शुरन्स सांगितलं आणि आउटस्टँडिंग रेंट सांगितलं. रेंटवर आउटस्टँडिंग, इथं रेंट आहे, रेंटला स्टार करा. म्हणजे या जो एकत्र ट्रान्झॅक्शन दिला रेंट रेट्स अँड इन्शुरन्स, त्याच्यावर दोन ॲडजस्टमेंट आहे, एक आउटस्टँडिंगची एक प्रीपेडची. दोन्ही सोडवा, 2 स्टार केले. त्याच्यानंतर चार्ज इंटरेस्ट ऑन कॅपिटल, अतिशय महत्त्वाची ॲडजस्टमेंट आज आपण शिकणार आहोत. इंटरेस्टची ॲडजस्टमेंट कशावर? कॅपिटलवर. मग कॅपिटलला स्टार करा, कॅपिटलवर ॲडजस्टमेंट आहे. आणि आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरीवर ॲडजस्टमेंट आहे, सॅलरीला स्टार करा. आणि आपण बघितलं होतं काही ट्रायल बॅलन्समध्ये हिडन ॲडजस्टमेंट देतात, पर्सेंटेज मंथ किंवा इयरमध्ये. तर असं पर्सेंटेज मंथ इयर काही दिलेलं नाही आहे. तर या पद्धतीने ज्या ज्या ॲडजस्टमेंट होत्या त्यांना आपण स्टार करून घेतलं आहे. ज्यांच्यावर तुम्ही स्टार केलेलं आहे त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यांचे आपल्याला 2 इफेक्ट करावे लागतील. ज्यांच्यावर स्टार नाही, त्यांच्यावर ॲडजस्टमेंट नाही, त्यांचा एकच इफेक्ट करा. आता आपण क्लोज करू. लक्षात ठेवा ॲडजस्टमेंट कशावर आहे. तर आपली टेक्निक आहे, अगोदर आपण डेबिट बॅलन्स सोडवणार आणि डेबिट बॅलन्स सोडवताना हा नियम वापरा. डेबिटमध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस किंवा असेट असू शकतो. तर एक्सपेन्सेस जर वाटला तर तुम्ही डायरेक्ट डेबिट साईडला रेकॉर्ड करा. कोणत्या डेबिट साईडला? ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉसचे. आणि असेट असलं तर असेटला रेकॉर्ड करा. ओपनिंग स्टॉक, आपल्याला माहिती आहे ओपनिंग स्टॉक आपण नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहित असतो. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची सुरुवातच नेहमी ओपनिंग स्टॉकने होते. टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम 14,400. त्याच्यानंतर दुसरी आहे ट्रान्झॅक्शन डेटर्स. डेटर्स डेबिटमध्ये दिला खर्च किंवा असेट, तर डेटर्स आपली असेट आहे, असेटला लिहित चला. मग डेटर्स आपण लिहूया असेटला. असेटची सुरुवात फिक्स असेटने होते. 5-6 लाईन सोडा आणि लिहा डेटर्स. डेटर्सवर आरडीडी बॅड डेट्सचे ॲडजस्टमेंट असतात, यावेळेस आलेल्या नाही. डायरेक्ट आउटरला लिहा डेटर्स, आउटर कॉलम 30,000. डेटर्स आपण आउटर कॉलमला लिहिलं 30,000. त्याच्यानंतर पुढचं बघा, डेटर्स नंतर रिटर्न सांगितले. रिटर्न इनवर्ड. डेबिटमध्ये जे रिटर्न असतात ते सेल्सचे रिटर्न असतात आणि क्रेडिटमध्ये जे रिटर्न असतात ते परचेसचे रिटर्न असतात. हे सेल्सचे रिटर्न आहे, सेल्सचे रिटर्न सेल्समधून वजा करतात. रिटर्न जर दिले तर लगेच रिटर्न वजा करून टाकत चला. तर आपण परचेस आणि सेल्स फक्त ट्रेडिंग अकाउंटला लिहित असतो. मग परचेस आणि सेल्स आपण कुठे लिहितो विद्यार्थी मित्रांनो? परचेस लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि सेल्स लिहितो क्रेडिटला. मग सेल्स लिहा बाय सेल्स, क्रेडिटला बाय सेल्स. आता रिटर्न डेबिटमध्ये आहे, सेल्स कुठं असतो? क्रेडिटला. क्रेडिटला सेल्स बघा 20,000. इनरला लिहा 20,000. सेल्स इनरला 20,000 आणि याच्यातून याचे रिटर्न वजा करायचे. याचे रिटर्न बघा किती दिलेले आहे, तर सेल्सचे रिटर्न दिलेले आहे रिटर्न इनवर्ड 1650. क्रेडिटमध्ये सेल्स असतात, त्याचे रिटर्न डेबिटला असतात.
डेबिटला जे रिटर्न असतात रिटर्न इनवर्ड ते सेल्सचे रिटर्न असतात, ते सेल्समधून लेस करा. लेस रिटर्न इनवर्ड. ते दिले 1650. वजा करा आणि आउटरला उत्तर लिहा. 20,000 मधून 1,000 गेले 19,000. 19,000 मधून 650 गेले 18,350. तर सेल्स शिल्लक राहिले 18,350. एकदाच रिटर्न वजा करा, दुसरा इफेक्ट करू नका. तर 18,350 आपण लिहिलं. परत आपण आपल्या प्रॉब्लेममध्ये येऊया. प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. रिटर्न इनवर्ड पर्यंत आलो होतो आपण. त्याच्यानंतर रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स डेबिटमध्ये दिलं. डेबिट म्हणजे खर्च किंवा असेट. तर रेंट, इन्शुरन्स, रेट्स हे सगळे खर्च आहे आणि मेजॉरिटी खर्च आपण कुठे लिहितो? इनडायरेक्ट खर्च असतात ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. एक लाईन सोडून लिहा. टू रेंट कॉमा रेट्स अँड इन्शुरन्स. याच्यावर 2 ॲडजस्टमेंट आहे, 2 स्टार केले होते आपण. इनरला लिहा 2,250 आणि 2 ॲडजस्टमेंट कोणत्या बघा. 3 नंबरची ॲडजस्टमेंट. इन्शुरन्सवर सांगितलं प्रीपेड 500 रुपये आणि रेंटवर सांगितलं आउटस्टँडिंग 400. प्रीपेड आणि आउटस्टँडिंग कॉमन ॲडजस्टमेंट आहे, भरपूर वेळेस सोडवले आपण. आपण काय करूया, पहिले आउटस्टँडिंग सोडवूया कारण ती आपल्याला ॲड करावी लागते. मग आउटस्टँडिंग म्हणजे एखादा खर्च द्यायचा आहे. मग जेव्हा जेव्हा तुम्ही आउटस्टँडिंग म्हणून एखादा खर्च देणार तेव्हा आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट नेहमी ॲड करा. मग इकडे लिहा ॲड. शॉर्टमध्ये लिहितो मी. आउटस्टँडिंग कशावर सांगितलं? रेंटवर. O/S म्हणजे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग रेंट तो किती सांगितला होता? 400. ॲड करा. ॲड केल्यानंतर इनरलाच टोटल लिहा कारण अजून एक ॲडजस्टमेंट आहे. 22 आणि 4 26 50. 2,650. आता दुसरा इफेक्ट करा. आउटस्टँडिंग पहिल्यांदा ॲड करतात आणि दुसऱ्यांदा तो द्यायचा आहे म्हणून दुसऱ्यांदा आपण लायबिलिटीला रेकॉर्ड करतो. मग लायबिलिटीची सुरुवात कॅपिटलने होते. कॅपिटलसाठी जागा सोडा 5 7 8 लाईन आणि लिहा आउटस्टँडिंग रेंट किती? 400. 400 ॲड केले होते. आउटस्टँडिंग रेंट आपला झाला 400 रुपये. आपण ॲड केले, लायबिलिटीला दाखवले. याच ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्सवर प्रीपेड आहे, आउटस्टँडिंगच्या उलट सोडवा. आउटस्टँडिंग ॲड करतात, प्रीपेड लेस करतात. मग लिहा लेस प्रीपेड इन्शुरन्स. आउटस्टँडिंग ॲड करतात कारण तो द्यायचा आहे, प्रीपेड दिलेला आहे ऑलरेडी, तो लेस करा. प्रीपेड सांगितलं आपल्याला 500 रुपये. ॲडजस्टमेंट बघा 500 वजा करा आणि आता आउटरला लिहा 2,650 मधून 500 गेले 2,150. प्रीपेडचा दुसरा इफेक्ट करायचा. आउटस्टँडिंग द्यायचा होता म्हणून लायबिलिटीला, प्रीपेड ऑलरेडी दिला होता मग तो बॅलन्स आपण कुठे दाखवणार? असेटला. आउटस्टँडिंग दुसऱ्यांदा लायबिलिटीला, प्रीपेड दुसऱ्यांदा असेटला. मग असेटला लिहा प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स किती होते? 500 रुपये. त्याच्यानंतर रेंट रेट्सचे आपण दोन्ही ॲडजस्टमेंट सोडवले. आउटस्टँडिंग प्रीपेड. प्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह शब्द आला. प्रोडक्शनशी संबंधित तुम्हाला माहिती आहे प्रोडक्शनशी संबंधित फक्त एकच अकाउंट आहे आणि वेजेस आपण फक्त एकच अकाउंटला लिहितो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक नंतर आपण नेहमी परचेस लिहित असतो. परचेससाठी 2 लाईन सोडा, त्याचे रिटर्न त्याच्यातून वजा करतात आणि लिहा टू प्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस. परचेससाठी जागा सोडत चला. प्रोडक्टिव्ह वेजेस 2,525 डायरेक्ट आउटरला, त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर डिस्काउंट. मी तुम्हाला हे बघा इंटरेस्ट पण आलं. डिस्काउंट, इंटरेस्ट, कमिशन हे 3 ट्रान्झॅक्शन लक्षात ठेवा. हे तिन्हीच्या तिन्ही फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचे. डेबिटमध्ये जर हे तिन्ही आले तर खर्च म्हणून डेबिटला लिहा. क्रेडिटमध्ये जर आले तर इन्कम म्हणून क्रेडिटला लिहा, फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग डिस्काउंट डेबिटमध्ये आला, डेबिटला लिहा टू डिस्काउंट, फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू डिस्काउंट. सूट आहे, सवलत आहे, खर्च आहे तो 390 डायरेक्ट आउटर कॉलम. डिस्काउंट नंतर आत्ता परत सांगितलं होतं इंटरेस्ट. इंटरेस्ट, डिस्काउंट, कमिशन डेबिटमध्ये आले डेबिटला, क्रेडिटमध्ये आले क्रेडिटला. आता इंटरेस्ट व्याज कुठं आला? डेबिटला, खर्च आहे, लिहा टू इंटरेस्ट, फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला.
मेजॉरिटी खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच लिहित असतो. टू इंटरेस्ट तो दिलेला आहे 475 475. त्याच्यानंतर लॉस बाय फायर, आगीमुळे लॉस झाला. एखादा ट्रान्झॅक्शन लॉसचा दर दिला ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला, डेबिट म्हणजे खर्च किंवा असेट, तर लॉस आपला खर्च किंवा तोटा म्हणून आपण रेकॉर्ड करणार. आणि जेव्हा जेव्हा आपला लॉस होणार तो लॉस फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा. मग आगीमुळे लॉस झाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लॉस बाय थेफ्ट चोरीमुळे लॉस झाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग लॉस बाय फायर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा, कारण तो आपला लॉस आहे. लॉस बाय फायर. मग डायरेक्ट आउटर कॉलम लॉस बाय फायर 1650. जेवढे पण लॉसचे ट्रान्झॅक्शन डेबिटमध्ये येतील प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. लॉस बाय फायर नंतर सॅलरी, सॅलरी आपला खर्च आहे. वेजेस आपण डेबिटला लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या, आणि सॅलरी लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग सॅलरी लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरी. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण थोडी जागा ॲडजस्ट करूया. जागा आपल्याला ॲडजस्ट करावी लागेल. जागा आपण ॲडजस्ट केली. टू सॅलरी, टू सॅलरीज. इनरला लिहा सॅलरीची अमाऊंट दिलेली आहे 1850. आणि लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. शेवटची ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग, आत्ताच सोडवलं होतं. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचे. मग आउटस्टँडिंग नेहमी आपण काय करणार, ॲड करणार. मग आउटस्टँडिंग नेहमी पहिल्यांदा ॲड करत चला. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी, ॲड आउटस्टँडिंग सॅलरी. किती सांगितली ॲडजस्टमेंटमध्ये 650. ॲड करा 650. ॲड केल्यानंतर आउटरला येणार 2500. टोटल येणार 2500. आता आउटस्टँडिंग ॲडजस्टमेंट आहे, दोन इफेक्ट करावे लागतील. पहिल्यांदा आउटस्टँडिंग ॲड करतात खर्चामध्ये, आणि दुसऱ्यांदा ती द्यायची आहे म्हणून लायबिलिटीला रेकॉर्ड करतात. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा आउटस्टँडिंग सॅलरी. डायरेक्ट आउटर कॉलम किती 650. जेवढे ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले तेवढे. संपली ॲडजस्टमेंट. सॅलरी नंतर परचेस, परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. परचेस आणि सेल्स. मग जागा सोडलेली आपण, परचेस लिहा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. परचेस लिहा इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू परचेस. आणि परचेसची अमाऊंट इनरला लिहा. परचेस दिले 24,350. आता परचेस डेबिटमध्ये असतात, त्याचे रिटर्न क्रेडिटमध्ये असतील. त्याच्या रिटर्नला रिटर्न आउटवर्ड म्हणतात. बघा इथं रिटर्न आउटवर्ड 750. लगेच वजा करून टाकायचे आणि रिटर्न एकदाच वजा करायचे. लेस रिटर्न आउटवर्ड 750. मग करा वजा. 24,350 मधून 750. 24 मधून 700 गेले 23,300. 23,250. 300 300 600. 23,600. बेरीज वजा बाकी तुम्हाला करता आली पाहिजे. एकदाच रिटर्न वजा करायचे 23,600. तर परचेसची टोटल आली आपली 23,600. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचं ट्रान्झॅक्शन परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा झाले. ड्रॉईंग. ड्रॉईंग मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं. आणि इथं इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉईंगची नाही. तर ड्रॉईंग मी तुम्हाला भरपूर वेळेस शिकवलेलं आहे. ड्रॉईंग जेव्हा जेव्हा विचारली जाईल, ड्रॉईंग इथं इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट आहे आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉईंगची पण आहे. बघा आपल्याला एक स्टार करायचा राहिला होता. अँड ड्रॉईंगवर 7%, तर ड्रॉईंगला पण स्टार करा. ड्रॉईंगवर ॲडजस्टमेंट आहे. आता ही ड्रॉईंग ट्रायल बॅलन्समध्ये दिली. जेव्हा जेव्हा ड्रॉईंग ट्रायल बॅलन्समध्ये दिली जाणार तेव्हा तेव्हा त्या ड्रॉईंगचा फक्त एकच इफेक्ट करा. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली ड्रॉईंग डायरेक्ट कॅपिटलमधून लेस करा. मग अगोदर कॅपिटल लिहा. लायबिलिटीची सुरुवात आपण करतो कॅपिटलने. कॅपिटल आहे क्रेडिटमध्ये बघायचं. कॅपिटल कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे 75,000. मग इनरला लिहा 75,000. काय करायचे, बरेच विद्यार्थी गोंधळ करतात. तर मी तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा ड्रॉईंग ट्रायल बॅलन्समध्ये देणार एकदाच रेकॉर्ड करा आणि एकदा म्हणजे कॅपिटलमधून लेस करा. मग लिहा लेस ड्रॉईंग. मग किती ड्रॉईंग दिली बघा तिथं ट्रायल बॅलन्समध्ये 2,500. 2,500 वजा करून इनरलाच लिहा 72,500 झालं. आता या ड्रॉईंगवर काय सांगितलं, इंटरेस्ट 7%.
इंटरेस्ट सांगितला ड्रॉइंगवर 7%. आता ड्रॉइंगचा इंटरेस्ट हा ॲडजस्टमेंटमध्ये दिला, त्याचे 2 इफेक्ट करायचे. ट्रायल बॅलन्समध्ये जी ड्रॉइंग दिली ते एकदाच रेकॉर्ड करा, लेस करा. पण इंटरेस्ट ड्रॉइंगचा जर ॲडजस्टमेंटमध्ये दिला, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ही ॲडजस्टमेंट आहे, याचे 2 इफेक्ट करावे लागतील. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा 2 इफेक्ट काय, तर लक्षात घ्या, ड्रॉइंग जर कॅपिटलमधून लेस होत असेल तर ड्रॉइंगचा इंटरेस्ट, ड्रॉइंगचा व्याजसुद्धा कॅपिटलमधून लेस करायचा. मग ड्रॉइंग पण लेस होणार आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसुद्धा लेस होणार. मग आपण लेस करणार, लेस किती टक्के, 7%. 7% इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता 7% इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. 7% इंटरेस्ट कशावर काढायचा, इंटरेस्ट ड्रॉइंगचा आहे तर ड्रॉइंगवर काढा. मग ड्रॉइंगची अमाऊंट किती होती, 2500. इकडे आपण दाखवूया. मग 7% ऑन 2500 वर काढा. 2500 वर 7% काढा. मग 7% कसे काढायचे, 2 झिरो कट केले तर 1%. 1% येतो 25. मग 25 गुणिले 7 करा. मग 25 गुणिले 7 जर केलं, 25 चोक 100 आणि ते 75, 175. 7% किती आले, 175. आता बरेच मुलं काय करणार, लगेच 175 लिहिणार. तर लक्ष द्या, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगच्या ॲडजस्टमेंटमध्ये जर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची डेट दिलेली असेल तर जी डेट दिलेली असेल त्या डेटनुसार ड्रॉइंग काढा. ड्रॉइंगचा इंटरेस्ट दिला आणि त्याची जर डेट दिली तर जी डेट दिलेली असेल त्या डेटनुसार ड्रॉइंग घ्या. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट फक्त दिली, त्याच्यामध्ये डेट दिलेली नसेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग फक्त 6 महिन्याचा घ्यायचा. नोट डाऊन करून ठेवा. इंटरेस्ट जो ड्रॉइंगचा काढणार तो ड्रॉइंगचा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणतोय मी. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मी सोडवत नाही, मी इथं दाखवतोय तुम्हाला, नंतर इरेज करू. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे काय असेटला लिहू नका, मी इथं दाखवतोय तुम्हाला. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 7% ड्रॉइंगवर काढली, 175 आली. फक्त चेक करा, डेट दिली तर डेटनुसार ड्रॉइंग काढा, इंटरेस्ट काढा. डेट नाही दिली तर इंटरेस्ट फक्त 6 महिन्याचा घ्या. आता हे आलेलं उत्तर 1 वर्षाचं असतं. मग 1 वर्षाला मध्ये असतात 12 महिने. 12 महिन्याचे 175 तर 6 महिन्याचे किती, तर 175 भागिले 2 करा. 175 भागिले 2, कारण निम्मे काढायचे आपल्याला. 12 महिन्याचे 175 तर 6 महिन्याचे म्हणजे निम्मे किती, तर निम्मे येतात 87.5. मग 87.5 पॉईंटमध्ये आपल्याला घ्यायचं नाही. पॉईंटची संख्या 5 किंवा 5पेक्षा जास्त असेल तर पुढच्या संख्येमध्ये कन्वर्ट करा. ती संख्या येणार 88. मग ड्रॉइंगचा इंटरेस्ट किती आला, 88. परत सांगतो, ड्रॉइंग इंटरेस्टची ॲडजस्टमेंट ड्रॉइंगची दिली तर ड्रॉइंगवर इंटरेस्ट काढा. जो ड्रॉइंग आला तो 1 वर्षाचा असतो. डेट जर दिली तर डेटनुसार ड्रॉइंग घ्या, इंटरेस्ट घ्या. आणि डेट जर दिली नाही तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग नेहमी 6 महिन्याचाच घ्यायचा. आता इथं आपल्याला डेट दिलेली नाही, मग आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग फक्त 6 महिन्याचा घेतला. 6 महिन्याचा आपला किती आला, 88. मग 88 रुपये आपल्याला वजा करायचे. करा वजा आणि इनरलाच लिहा. 72,500 मधून 88 गेले, 72,412. 72,412 एवढे आले. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे 2 इफेक्ट करायचे, कारण ती ॲडजस्टमेंट आहे. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पहिल्यांदा कॅपिटलमधून लेस करतात आणि दुसऱ्यांदा कुठं लिहितात, तर दुसऱ्यांदा फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. कारण हा जो ड्रॉइंगचा इंटरेस्ट आहे तो आपल्या व्यवसायाला मिळणार, तो आपला फायदा आहे. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग दुसऱ्यांदा रेकॉर्ड करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. एक लाईन सोडून बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कंसामध्ये लिहा. आपण किती महिन्याची घेतली, 6 मंथ, कारण डेट दिली नव्हती म्हणून मुद्दामून लिहिलं. आणि डायरेक्ट आउटर कॉलमला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती होती, 88 रुपये. तर 2 इफेक्ट झाले. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कॅपिटलमधून लेस करा आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. या पद्धतीने आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सोडवलं. आता पुढचं बघा. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण सोडवलेलं आहे. इथं जे सोडवलं होतं ते आपण हे वर्किंग नोटमध्ये लिहून घ्या. मी इथं आता हे इरेज करतोय. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट चेक करायची. डेट दिली तर डेटनुसार इंटरेस्ट काढा, डेट नाही दिली तर नेहमी 6 महिन्याचा काढा आणि इंटरेस्ट काढायचा ड्रॉइंगवर. तर डेट दिली नाही तर नेहमी 6 महिन्याचाच घ्यायचा, लक्षात घ्या. मग ड्रॉइंगचा इंटरेस्ट 6 महिन्याचा आपण घेतला 88 रुपये. जो ड्रॉइंगचा इंटरेस्ट आला तो 2दा रेकॉर्ड करा. पहिल्यांदा कॅपिटलमधून वजा करा आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहा. संपलं.
ड्रॉइंग झालं, त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड. दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. मी तुम्हाला थेरीमध्ये शिकवलं होतं. कॅरेज इनवर्ड सांगितलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आणि कॅरेज आउटवर्ड सांगितलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इथं आउटवर्ड सांगितलं मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड डायरेक्ट आउटरला 1275, 1275. इनवर्ड असतं तर आपण इतर ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलं असतं. लूज टूल्स डेबिटमध्ये दिलं, डेबिटमध्ये जर अडकले तर नियम वापरा. लूज टूल्स डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस किंवा असेट, तर जेव्हा जेव्हा लूज टूल्स देणार तेव्हा ती असेट म्हणून रेकॉर्ड करा. लूज टूल्स असेट आहे, मग असेटला आपण इथं जागा सोडलेली आहे वरती. आपण इथं हे इरेज करताना डेटर्स आणि हे पण वजा करून टाकले, तर इथं आपण लिहूया अगोदर. हे जे होते आपले हे 30,000 होते डेटर्स, सन्ड्री डेटर्स, आणि 500 रुपये जे होते ना ते 500 रुपये हे होते प्रीपेड इन्शुरन्स. ते पण आपण वजा केले. वजा करताना इरेज करताना आपण सगळेच इरेज करून टाकलं. तर प्रीपेड इन्शुरन्स एवढं आपण अगोदर लिहिलेलं होतं. आता एक लक्ष द्या, लूज टूल्स आपली असेट आहे, असेटला आपण वरती जागा सोडलेली आहे. मग इथे लिहा लूज टूल्स. लूज टूल्स इनरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 17,500. लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. 2 नंबर ॲडजस्टमेंट. चार्ज डेप्रिसिएशन सांगितलं. डेप्रिसिएशन लूज टूल्सवर 10%. डेप्रिसिएशनमुळे ॲसेटची व्हॅल्यू कमी होते म्हणून डेप्रिसिएशन आपण पहिल्यांदा आपण नेहमी लेस करतो. लेस 10% डेप्रिसिएशन. 10% म्हणजे एकच झिरो कट करायचा. एक झिरो कट केला तर किती आले 1750. मग 1750 वजा करा. मग किती शिल्लक राहतात 17,500 मधून 1,000 गेले 16,500. 16,500 मधून 750 गेले म्हणजे 16,250 आणि ते 500 16,750. लूज टूल्स शिल्लक राहिले 16,750. लूज टूल्समधून आपण डेप्रिसिएशन काय केलं विद्यार्थी मित्रांनो, तर लेस केलं. मला वाटतं 17,000 मधून एक गेले 16, 16 मधून 750 गेले 15,250 आणि 500. सॉरी, टोटल आपली चुकली. 16,250 नाही तर किती येते 15,750. तर लूज टूलची टोटल लिहा. 17,500 मधून 1,000 गेले 16,500. 16,000 मधून 750 गेले 15,250 आणि ते 500 15,750. आपण 16,750 लिहिले होते. 15,750 एवढे शिल्लक राहिले. मग लूज टूल्स आपली शिल्लक राहिली विद्यार्थी मित्रांनो 15,750. आता डेप्रिसिएशन तुम्ही वजा केला, डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट करावा लागेल. मग डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आपण करतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू डेप्रिसिएशन ऑन लूज टूल्स. मग डेप्रिसिएशन किती काढलं होतं लूज टूल्सवर 1750. मग लिहा डायरेक्ट आउटरला 1750. आता दुसरा डेप्रिसिएशन लगेच सोडवा. डेप्रिसिएशन दुसरा कशावर सांगितलं प्लांट अँड मशिनरी. मग लूज टूल्स नंतर आपण लिहूया प्लांट अँड मशिनरी. इथं दिलेली आहे. प्लांट अँड मशिनरी अगोदर लिहायची असेटला प्लांट अँड मशिनरी. असेटला लिहा. इनरला लिहा प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 14,000. त्याच्यावर किती डेप्रिसिएशन सांगितलं 15%. डेप्रिसिएशन आपण पहिल्यांदा करतो लेस 15% डेप्रिसिएशन. मग 15% कसे काढायचे 2 झिरो कट करा 140 1%. मग 140 गुणिले 15 करा किंवा 10% काढा नंतर 5% काढा. 1 झिरो कट करा 10% 1400 त्याचे निम्मे 5%. 1400 चे निम्मे 500. 1400 निम्मे 700. 14 आणि 7 21. मग किती येणार 2,100. या पद्धतीने तुम्हाला डेप्रिसिएशन काढता आले पाहिजे. वजा करा शिल्लक राहिले 11,900. 14 मधून 2 गेले 12, 12 मधून 100 गेले 11,900. डेप्रिसिएशन पहिल्यांदा लेस करतात, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितात. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण जागा पहिले ॲडजस्ट करून घेऊया. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड
मशिनरी. प्लांट अँड मशिनरीवर आपण डेप्रिसिएशन किती काढलं होतं विद्यार्थी मित्रांनो? 2100. डायरेक्ट आउटरला लिहा 2100. प्लांट अँड मशिनरीचं डेप्रिसिएशन 2100. लूज टूल झालं, प्लांट अँड मशिनरी झालं. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे दोन्ही असेट आहे. कॅश आपली असेट आहे, असेटला लिहा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड डायरेक्ट आउटर कॉलम. कॅश इन हँड दिले 1250. 1250. कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक दिलेले आहे 7500. डायरेक्ट आउटर कॉलम. डेबिट कॉलम्स, डेबिट साईड आपली सगळी संपली. डेबिट सोडवताना आपण हा नियम वापरला, एक्सपेन्सेस किंवा असेट. आता क्रेडिट सोडवा. मग क्रेडिटमध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन इन्कम किंवा लायबिलिटी. जर इन्कम वाटला तर क्रेडिटला रेकॉर्ड करा, ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आणि लायबिलिटी वाटला तर लायबिलिटी. मग क्रेडिटर्स इन्कम आहे का लायबिलिटी आहे? क्रेडिटर्स लायबिलिटी आहे. मग चला लायबिलिटीला इकडे लिहा क्रेडिटर्स. लायबिलिटी साईड क्रेडिटर्स. डायरेक्ट आउटर कॉलम. क्रेडिटर्स आहे 19300. त्याच्यानंतर क्रेडिटर्स नंतर रिटर्न झाले. हे रिटर्न जे असतात ते परचेस रिटर्न असतात. सेल्स पण झालं. डिस्काउंट मी तुम्हाला शिकवलं होतं, डिस्काउंट, इंटरेस्ट, कमिशन. डेबिटला आले तर डेबिटला लिहा, क्रेडिटला आले तर क्रेडिटला लिहा. वा डिस्काउंट डेबिटला आला होता, आपण डेबिटला लिहिलं फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. आता हा डिस्काउंट क्रेडिटला आला तर क्रेडिटला लिहा बाय डिस्काउंट. बाय डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. क्रेडिटला आला तर तो इन्कम आहे 365. मग इथं आपण जा थोडा प्रॉब्लेम छोटा स्क्रीन करू. 365 परत मोठी करू. एकदाच रेकॉर्ड करायचा. 365 झालं. त्याच्यानंतर कॅपिटल रेकॉर्ड झालं. आउटस्टँडिंग नावाचा शब्द आला, इंटरेस्ट. तर मी तुम्हाला सांगितलं इंटरेस्ट आपण क्रेडिटला लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या, परंतु इंटरेस्टच्या अगोदर शब्द आला आउटस्टँडिंग. फक्त इंटरेस्ट शब्द आला असता तर आपण बघा हा इंटरेस्ट डेबिटचा डेबिटला लिहिला, क्रेडिटचा इंटरेस्ट इथं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिला असतात. बरेच मुलं लगेच इथं लिहितात इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. इंटरेस्टच्या अगोदर शब्द आउटस्टँडिंग आला. आणि मी तुम्हाला एका प्रॉब्लेममध्ये शिकवलं होतं, ट्रायल बॅलन्समध्ये दोन शब्द जर आले प्रीपेड किंवा आउटस्टँडिंग तर काय करायचं? ट्रायल बॅलन्समध्ये प्रीपेड नावाचा शब्द जर आला तर प्रीपेड जर असेल तर डायरेक्ट असेटला रेकॉर्ड करा. आणि आउटस्टँडिंग शब्द जर आला तर आउटस्टँडिंग असेल तर डायरेक्ट लायबिलिटीला रेकॉर्ड करा. ते खर्च किंवा इन्कम म्हणून रेकॉर्ड करू नका. मग इंटरेस्टच्या अगोदर आउटस्टँडिंग शब्द आला, लायबिलिटीला रेकॉर्ड करा. आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आउटस्टँडिंग इंटरेस्ट दिलेला आहे 650, 650. याला जर प्रीपेड इंटरेस्ट म्हणलं असतं तर प्रीपेड आपण कुठे लिहिलं असतं? असेटला. लोन क्रेडिटमध्ये दिलं, मग क्रेडिट म्हणजे क्रेडिटचा नियम वापरा. क्रेडिट म्हणजे इन्कम किंवा लायबिलिटी. तर लोन आपली इन्कम नाही, काय आहे? लायबिलिटी आहे. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा लोन. मग लोन्स किती दिलेले आहे बघा 7500. लोन्स आपली लायबिलिटी आहे 7500. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 650 थोडा वरती आपण लिहिला, तो थोडा खाली घेऊ. तर या पद्धतीने आपण सगळा ट्रायल बॅलन्स सोडवला. आता फक्त ॲडजस्टमेंट चेक करा कोणत्या राहिल्या. स्टॉक 31 मार्चचा स्टॉक कोणता स्टॉक असतो? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे दोन अमाऊंट दिल्या तर जी कमी असेल ती लिहितो आपण, एकच अमाऊंट दिली तर जी असेल ती रेकॉर्ड करा. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट आपल्याला सर्वांना माहीतच आहे. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतात आणि दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करतात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. प्रॉब्लेम थोडा छोटा करू. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 48500. आउटरला लिहून टाका 48500, कारण तो ॲडजस्टमेंट आहे. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट क्लोजिंग स्टॉकचा करतात बॅलन्स शीटच्या असेटला. मग बॅलन्स शीटच्या असेटला या आणि इथे लिहा क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट आउटर कॉलम. प्रॉब्लेम थोडा छोटा करू. 48500. दोन इफेक्ट झाले, संपली ॲडजस्टमेंट. मग क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट काय? पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. क्लोजिंग स्टॉक झालं, डेप्रिसिएशन झालं, प्रीपेड आउटस्टँडिंग दोन्ही झाले. चार्ज इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा बाकी आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सोडवलं आपण. आउटस्टँडिंग सॅलरी पण झालं, फक्त एवढा एकच बाकी इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काय केलं होतं?
परत शिकवतो. ड्रॉइंग लेस करतात तर ड्रॉइंगचा इंटरेस्टसुद्धा कॅपिटलमधून काय करायचा, लेस करायचा. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ही ॲडजस्टमेंट आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड केली. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग डेट दिली तर डेटनुसार, नाही दिली तर 6 महिन्याचा इंटरेस्ट काढायचा, संपलं. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ड्रॉइंगचा ड्रॉइंगवर काढला, आता इंटरेस्ट कॅपिटलचा सांगितला तर कॅपिटलवर काढा. मग कॅपिटल किती आहे ओरिजिनल 75,000, इंटरेस्ट किती काढायचा 5%, मग 75,000 परत इथंच सोडू आपण. 75,000वर किती टक्के काढायचे 5%, कॅपिटलचा इंटरेस्ट काढायचा. मग एक 0 कट केला तर 10% 7,500, 10% 7,500 त्याचे निम्मे 5% 3,750, किंवा 2 0 कट करा 750 गुणिले 5 किती आला 5% इंटरेस्ट 3,750. आता हा दोनदा रेकॉर्ड करायचा कारण ही ॲडजस्टमेंट आहे. मग काय करायचं, जेव्हा जेव्हा तुम्ही कॅपिटलवर इंटरेस्ट काढणार कॅपिटलचा इंटरेस्ट कॅपिटलमध्ये ॲड होणार, कॅपिटलचा इंटरेस्ट कॅपिटलमध्ये ॲड करायचा, लेस करायचा नाही. मी ॲडजस्टमेंट शिकवलेली आहे, तुम्ही ते बघू शकतात. मग इकडे लिहा ॲड 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल, 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. थोडं जागा कमी पडली, मग इथे लिहूया आपण, खाली लिहू थोडं. 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि 5% आपण 75,000वर काढले, किती आले 3,750. ॲड करा. ॲड केल्यानंतर इनरला लिहा 72 आणि 3 75, 75 आणि हे 700 400 1100, 75 आणि 1 76, 76,000 100 आणि हे 62, 76,162, 76,162. या पद्धतीने एवढे ॲड केल्यानंतर अमाऊंट आली. इंटरेस्ट जेव्हा जेव्हा कॅपिटलवर काढणार कॅपिटलचा इंटरेस्ट ॲड करा, ड्रॉइंगचा इंटरेस्ट लेस करा कॅपिटलमधून. पहिला इफेक्ट लक्षात घ्या, ड्रॉइंगचा इंटरेस्ट काढला लेस करा, कॅपिटलचा इंटरेस्ट काढला ॲड करा, ड्रॉइंगचा इंटरेस्ट ड्रॉइंगवर काढायचा, कॅपिटलचा इंटरेस्ट कॅपिटलवर काढायचा. दुसरा इफेक्ट, ड्रॉइंगचा इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे व्यवसायाला, तो आपला फायदा आहे. कॅपिटलवर इंटरेस्ट द्यावा लागतो, तो आपला लॉस आहे, खर्च आहे. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथं ॲड केल्यानंतर दुसऱ्यांदा तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3,750. आता बरेच विद्यार्थी म्हणणार सर इथं 6 महिने वगैरे काही घ्यायचं का, तर 6 महिन्याचा नियम फक्त इंटरेस्ट ड्रॉइंगच्या इंटरेस्टला आहे, कॅपिटलच्या इंटरेस्टला नाही. ड्रॉइंगचा इंटरेस्ट दिला, डेट नाही दिली तर 6 महिन्याचा घ्या. कॅपिटलचा इंटरेस्ट डायरेक्ट जेवढा येईल तेवढा घ्या पूर्ण एका वर्षाचा. काय दोन इफेक्ट आहे परत सांगतो. कॅपिटलचा इंटरेस्ट कॅपिटलवर काढा, कॅपिटलमध्ये ॲड करा, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा. ड्रॉइंगचा इंटरेस्ट ड्रॉइंगमध्ये काढा, कॅपिटलमधून लेस करा, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. संपला ॲडजस्टमेंट, संपला प्रॉब्लेम. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. तर ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करू. इथं पहिले अगोदर आपण ट्रेडिंग अकाउंटला खाली घेऊ, जागा ॲडजस्ट करू. मग ट्रेडिंग अकाउंट आपण इथं क्लोज करूया. हा आपला ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंट हा आपला. मग ट्रेडिंग अकाउंट बघा इथं डेबिट जास्त का क्रेडिट जास्त, तर मला वाटतं क्रेडिट जास्त आहे. 48,500 आणि 18,350 टोटल आपण करू. टोटल येणार 48 आणि 18 58 आणि 8 66 66,850 66,850. क्रेडिटची टोटल 66,850 आहे, ती टोटल डेबिटला लिहा 66,850. आता 66,850 मधून एवढ्या संख्या वजा करा, जो काही फरक येईल तो ट्रेडिंग अकाउंटचा डिफरन्स असेल, डेबिटचा ग्रॉस प्रॉफिट म्हणून आपण रेकॉर्ड करणार. मग 66,850 क्रेडिटची टोटल होती, डेबिटचे टोटल नाही आहे. मग डेबिटची अमाऊंट वजा करा आणि किती फरक येतो बघा. तर 66,850 मधून वजा केल्यावर फरक येतो तुमचा 26,325. 26,325 हा जो फरक आहे याला नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट, कारण तो डेबिटला आला. आणि हा ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिटवरून क्रेडिटला. मग क्रेडिटला लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट. वरती एक जागा एक लाईन सोडली होती आपण, तो किती आहे 26,325. 26,325. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू, जागा ॲडजस्ट करू.
आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू. 26,325 इकडे आले. आता क्लोज करा. थोडी अजून जागा ॲडजस्ट करू, छोटं दिसत असेल स्क्रीनवर. हा झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आता क्लोज करा. डेबिट आणि क्रेडिट, तर क्रेडिटच जास्त असेल, क्रेडिटला टोटल करा, कारण ह्या खूप छोट्या संख्या दिसतात. मग 26,325 आणि 365 करा. 300 आणि 300 600, 65 आणि 25 70 आणि 20 90, 26,690 प्लस 78, मग 26,690 प्लस 88, मग 26,778. मग टोटल येते आपली 26,778. क्रेडिटला लिहा 26,778. 30 टोटल इकडे डेबिटला लिहा 26,778. मग क्रेडिटची टोटल आहे 26,778, डेबिटला लिहिली 26,778 आणि जो काही डिफरन्स येईल तो डिफरन्स आपला प्रॉफिट अँड लॉसचा असेल. त्याच्यातून हे सगळ्या संख्या वजा करा आणि डिफरन्स आपला येईल विद्यार्थी मित्रांनो 10,738. मग डिफरन्स आपला येतो 10,738. आता हा डिफरन्स जो आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आला. मग डेबिटच्या डिफरन्सला आपण नाव देतो टू नेट प्रॉफिट 10,738. आणि हा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो काही येईल तो आपण कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करतो. मग कॅपिटलमध्ये आपण नेट प्रॉफिट आला असेल तर ॲड करा. मग ॲड करा, ॲड कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट, आणि तो किती होता नेट प्रॉफिट 10,738. 10,738. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस एकदा कॅपिटलमध्ये ट्रान्सफर केलं, कॅपिटल क्लोज करायचं, आउटरला उत्तर लिहायचं. मग 76 आणि 10 86, 86 आणि हे 62 आणि 38 100 होतात. 700 आणि 800 800 आणि हे 100 900, 86,900. टोटल येते कॅपिटलची 86,900. हे आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढलं होतं ते आपण इरेज करून घेऊ. कॅपिटल आलं 86,900. मग कॅपिटलची टोटल एकदा आली की बॅलन्स शीट क्लोज करून टाकायचं. आणि बॅलन्स शीट क्लोज करताना तुमचा बॅलन्स शीट टॅली झाला पाहिजे. तर बॅलन्स शीट टॅली होतं विद्यार्थी मित्रांनो आपला 1,15,400. टोटल तुम्ही इथं लिहू शकतात 1,15,400. हीच टोटल इकडे लिहा असेटला 1,15,400. तर 1,15,400ला आपण बॅलन्स शीट टॅली केला. या पद्धतीने आपण आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम होता. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल दोन्ही ॲडजस्टमेंट आल्या. इंटरेस्ट कशा सोडवायचा मी तुम्हाला शिकवलं. पुढच्या लेक्चरला पण अशाच नवीन नवीन प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस करूया. आता आपण इथं थांबूया. थँक्यू.